एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जून 2023च्या चालू घडामोडी आपण आजपासून बघायला सुरू करणार आहोत आणि त्यातील एक नवीन टॉपिक आज आपण बघणार आहोत, तो म्हणजे प्रमुख आणि इतर नेमणुका. सुरू करूयात आपलं आजचं एक्साइटिंग लेक्चर. पहिली व्यक्ती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. पॉलिटीच्या संदर्भानं तुम्ही केंद्रीय सतर्कता आयोग किंवा केंद्रीय दक्षता आयोग नावाचा टॉपिक त्या ठिकाणी तुम्ही वाचलेला असेल आणि याच आयोगाची जी काही रचना आहे त्या रचनेमधलं एक महत्त्वाच्या पदावरती एका व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्या संदर्भानं आपण बघणार आहोत. ओके, कोण आहे ती व्यक्ती, कोणत्या पदावर त्या व्यक्तीची नेमणूक झालेली आहे, वन बाय वन बघूयात. ओके, त्या व्यक्तीचं नाव आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव. लक्षात ठेवा, प्रवीण कुमार श्रीवास्तव हे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणजेच सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर म्हणून त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. हा दक्षता आयोग काय प्रकार असतो, त्याची रचना कशी असते, त्याची स्थापना कधी झाली, हे सगळं मी वन बाय वन सांगेनच, पण तत्पूर्वी ही व्यक्ती कोण आहे आणि त्यांच्या संदर्भानं काही महत्त्वाच्या गोष्टी बघूयात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आपल्या पदाची शपथ दिली. ॲक्च्युली सुरेश पटेल हे अगोदर केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून काम करत होते. डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रवीण कुमार श्रीवास्तव हे त्या ठिकाणी प्रभारी किंवा ॲक्टिंग केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्यानंतर आता ऑफिशियली त्या ठिकाणी जून 2023 पासून ते आता या पदावर ऑफिशियली त्या ठिकाणी आलेले आहेत. याचा अर्थ डिसेंबर 2022 पासून ते प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून काम करत होते. आता मात्र त्यांची कायमस्वरूपीसाठी याची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. हा जो काही केंद्रीय दक्षता आयोग आहे, या दक्षता आयोगाची स्थापना 11 फेब्रुवारी 1964 रोजी झाली. या आयोगाची स्थापना करावी म्हणून के संथानम नावाची जी काही समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीनं या आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केलेली होती. विथ रेफरन्स टू जीएस तुम्हाला माहीत असू द्या, ही एक भ्रष्टाचार प्रतिबंधक समिती होती. देशातला विविध स्तरावर चालणारा भ्रष्टाचार नक्की कशा प्रकारे कमी केला जाऊ शकतो यासाठी ही के संथानम समिती स्थापन करण्यात आली होती आणि याच के संथानम समितीनं केंद्रामध्ये अशा प्रकारे जी काही भ्रष्टाचाराची प्रकरणं होतात त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी या केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करावी म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि याच समितीच्या शिफारसीनुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे. 1964ला जेव्हा हा आयोग स्थापन झाला तेव्हा तो अवैधानिक होता. मात्र 2003 मध्ये संसदेनं तशा प्रकारचा कायदा पारित करून या आयोगाला वैधानिक दर्जा दिला. वैधानिक म्हणजे सगळ्यांना माहीत आहे, बाय लॉ. जेव्हा एखाद्या संस्थेची संसदीय कायद्याच्या माध्यमातून स्थापना केली जाते त्याला आपण वैधानिक संस्था त्या ठिकाणी म्हणतो. ओके, सो 64ला स्थापना, के संतानम समितीची शिफारस, 2003 ला वैधानिक दर्जा त्या ठिकाणी होता. याचं स्वरूप काय आहे, ही एक स्वतंत्र, स्वायत्त आणि एक सल्लागार स्वरूपाची संस्था त्या ठिकाणी आहे. जेव्हा या आयोगाची स्थापना झाली तेव्हा नित्तूर श्रीनिवास राव अशी त्या ठिकाणी त्याची पहिले अध्यक्ष होते. सध्याला हा जो काही आयोग आहे त्याची रचना 1+2 आहे. एक असतो अध्यक्ष आणि 2 असतात इतर 2 महत्तम दक्षता आयुक्त. हे जे सध्याला आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव, ते ह्या आयोगाचे प्रमुख किंवा अध्यक्ष म्हणून सध्याला काम पाहत आहेत. ओके, हा जो काही आयोगाचे सदस्य असतात किंवा अध्यक्ष असतात त्यांचा पदाचा कालावधी 4 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जी घटना अगोदर होईल ती. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीची नेमणूक वयाच्या 62व्या वर्ष झाली असेल तर मॅक्सिमम 65 वर्षापर्यंत म्हणजे ती व्यक्ती 3 वर्षापर्यंत या पदावर राहते. ओके, किंवा एखादी व्यक्ती 61व्या वर्षी त्या ठिकाणी आली असेल आणि 65 वर्षी ती त्या ठिकाणी रिटायर होणार असेल तर त्या ठिकाणी वयाच्या 64व्या वर्षी तिचा पदभार संपेल, कारण 4 वर्ष अगोदर होणाऱ्या त्या ठिकाणी आहे. ओके, त्यामुळं पदाची पद स्वीकारल्यापासून 4 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जी घटना अगोदर होईल त्याच्यानुसार त्यांचा कालावधी त्या ठिकाणी असतो. अध्यक्ष आणि इतर आयुक्तांची नेमणूक जी आहे ती एका निवड समितीच्या माध्यमातून केली जाते. त्याच्यामध्ये टोटल 3 सदस्य असतात. पंतप्रधान जे या समितीचे अध्यक्ष राहतात, गृहमंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता. सो या 3 सदस्यांच्या सहाय्यांच्या माध्यमातून केंद्रीय सतर्कता आयोगाच्या अध्यक्षांची आणि इतर आयुक्तांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते. ओके, येस, चलो पुढची व्यक्ती आपण बघूयात. पुढची व्यक्ती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्यांचं नाव आहे रवी सिन्हा. सगळ्यांना माहीत आहे, आपली एक
फॉरेन इंटेलिजन्स एजन्सी आहे, त्या इंटेलिजन्स एजन्सीचं नाव आहे रॉ, रिसर्च अँड अनालिसिस विंग. सगळ्यांना माहीत आहे, बरेच तुम्ही हिंदी चित्रपट बघितले असतील, त्या हिंदी चित्रपटामध्ये रॉ नावाची एक संस्था दाखवलेली असते. त्या संस्थेचे एजंट दुसऱ्या देशामध्ये भारतासाठी काही गुप्तचर माहिती त्या ठिकाणी गोळा करत असतात, त्याच्या माध्यमातून नेशन सिक्युरिटी त्या ठिकाणी मेंटेन केली जात असते. सो रॉ ही भारताची एक फॉरेन इंटेलिजन्स एजन्सी आहे. आजूबाजूच्या देशांपासून जे काही भारताला थ्रेट्स असतात, ते थ्रेट्स कुठेतरी थांबावे, त्याची पूर्वकल्पना आपल्या यंत्रणांना असावी, म्हणून अशा प्रकारची रॉ नावाची संस्था काम करत असते. याच रॉचे प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांची नियुक्ती झालेली आहे. सो तुम्हाला सिंगल लाईनला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रॉचे प्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे. रॉवरनं रवी. सो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, यस. सामंत गोयल हे यांच्यापूर्वी अध्यक्ष होते, तेव्हा प्रमुख होते. त्यांच्यानंतर रवी सिन्हा यांची नियुक्ती आहे. 1 जुलै 2023 पासून पुढच्या 2 वर्षासाठी त्यांचा त्या ठिकाणी कालखंड असणार आहे. हा जो काही रॉचा प्रमुख असतो तो IPS त्या ठिकाणी असतो. हे जे काही रवी सिन्हा आहे ते छत्तीसगड कॅडरचे 1988च्या बॅचमधील IPS अधिकारी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्हाला हे छत्तीसगड एक चांगलं लक्षात ठेवायचं आहे, कारण प्रत्येक IAS आणि IPS अधिकारी एका विशिष्ट केडरचा अधिकारी त्या ठिकाणी असतो. हे छत्तीसगड केडरचे त्या ठिकाणी IPS अधिकारी आहे. बॅचचं वर्ष लक्षात ठेवलं नाही तरी काही अडचण नाही. रवी सिन्हा यांनी जरी आता रॉचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला असला तरी याच्यापूर्वी रॉमध्येच ते ऑपरेशन विंगचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. हे दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे. रॉच्या प्रमुख पदानंतर हे पद त्या ठिकाणी असतं. जे काही रॉचे विविध ऑपरेशन्स त्या ठिकाणी होत असतात दुसऱ्या देशांमध्ये वगैरे, त्या ऑपरेशनचे प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आता ते रॉचे प्रमुख त्या ठिकाणी असणार आहेत. रॉ सगळ्यांना माहीत आहे, रिसर्च अँड अनालिसिस विंग. 1968 रोजी या ठिकाणी या रॉची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. परदेशी गुप्तचर संस्था आहे, म्हणजेच फॉरेन इंटेलिजन्स एजन्सी त्या ठिकाणी आहे. परकीय देशामध्ये रॉचे एजंट काही पाठवले जातात, त्यांच्याकडून काही माहिती त्या ठिकाणी गोळा केली जात असते. सो दुसऱ्या देशापासून जे काय आपल्याला थ्रेट्स आहेत त्यांची माहिती गोळा करणं हे रॉचं काम आहे, म्हणून आपण त्याला परदेशी गुप्तचर संस्था, फॉरेन इंटेलिजन्स एजन्सी आहे असं म्हटलं. अंतर्गत थ्रेट्सपासून जी काही सुरक्षा आहे त्याच्यासाठी इंटेलिजन्स ब्युरो त्या ठिकाणी असतं. सो IB आणि रॉ ह्या भारताच्या 2 प्रमुख इंटेलिजन्स एजन्सी आहेत. ही अंतर्गत थ्रेटसाठी असते आणि ही बाह्य थ्रेटसाठी काम करत त्या ठिकाणी असते. धर्मो रक्षित नावाचं त्याचं ब्रीदवाक्य त्या ठिकाणी आहे. रामेश्वर नाथ काव हे या रॉचे पहिले प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करत होते आणि आता रवी सिन्हा जे आहेत ते आता रॉचे नवीन प्रमुख झालेले आहेत. ओके, सो 2 आपण महत्त्वाची व्यक्ती बघितली. प्रवीण कुमार श्रीवास्तव जे केंद्रीय दक्षता आयुक्त आहेत आणि रवी सिन्हा जे रॉचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आहेत. ओके, यस. पुढची व्यक्ती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. सध्याला भारताचे जे काही कॅग आहेत, कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल, त्यांची एका संस्थेचे बाह्य लेखा परीक्षक, एक्सटर्नल ऑडिटर म्हणून त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. कोण आहे ती व्यक्ती? तर त्यांचं नाव आहे गिरीशचंद्र मुर्मू. त्याला आपण GC मुर्मू असं देखील म्हणतात. सो साधा सिंपल प्रश्न त्या ठिकाणी आयोग तुम्हाला विचारू शकतं की भारताचे सध्याचे कॅग गिरीशचंद्र मुर्मू यांची खालीलपैकी कोणत्या संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणजेच एक्सटर्नल ऑडिटर, ज्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे किंवा मराठीचा प्रॉब्लेम आहे त्यांना एक शब्द लिहून देतो, तो लिहून ठेवा. बाह्य लेखा परीक्षक म्हणजे एक्सटर्नल ऑडिटर. थोडक्यात एक्सटर्नल ऑडिटर म्हणजे काय असतं तर या संस्थेसाठी ज्या काही देणग्या येत असतात त्या देणग्यांचं जे काही खर्च आहे तो त्याच्या पद्धतीने झालेला आहे का हे बघण्यासाठी, ऑडिट करण्यासाठी एक माणूस त्या ठिकाणी असतो, त्याला एक्सटर्नल ऑडिटर त्या ठिकाणी म्हणतात. सो प्रश्न विचारताना तुम्हाला कोणत्या संस्थेचे बाह्य लेखा परीक्षक झालेत ते त्या ठिकाणी विचारण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून त्यांची पुनर्नेमणूक झालेली आहे. याचा अर्थ याच्यापूर्वी 4 वर्ष ते याच संस्थेचे बाह्य लेखा परीक्षक होते आणि त्यांची पुनर्नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे. त्यांचा पदाचा कालावधी 4 वर्षाचा असणार आहे, 2024 पासून 2027 पर्यंत. 76वी जी जागतिक आरोग्य सभा झाली जिनिव्हा इथं, त्या सभेमध्ये मतदान घेण्यात आलं आणि त्या मतदानाच्या माध्यमातून काही बाह्य लेखा परीक्षकांची निवड करण्यात आली. त्याच्यामध्ये आपल्या गिरीशचंद्र मुर्मू यांना परत एकदा संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 156 पैकी 114 त्या ठिकाणी मतं पडलेली आहेत.
हे विचारण्याची शक्यता थोडी कमी आहे. प्रश्न विचारला तर साधा सिंपलच प्रश्न विचारतील की खालीपैकी कोणाची जागतिक आरोग्य संघटनेचे बाह्य लेखापरीक्षक किंवा गिरीशचंद्र मुर्मू यांची खालीपैकी कोणत्या संस्थेचे बाह्य लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पुनर्नेमणूक त्या ठिकाणी आहे. ओके, येस. हे गिरीशचंद्र मुर्मू कोण आहेत हे थोडी माहिती जाणून घेऊयात, कारण ह्याच्या अगोदरच्या पण एका लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की त्यांची आणखीन एका संस्थेचे बाह्य लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. सो काही महत्त्वाच्या संस्थेचे ते बाह्य लेखापरीक्षक आहेत, बघूयात आपण. ओके, सध्या देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत, म्हणजेच कॅग त्या ठिकाणी आहेत. गुजरात केडरचे 1985चे बॅचचे IAS अधिकारी आहेत. सो माहिती असू द्या, ते गुजरात केडरचे अधिकारी त्या ठिकाणी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे ते प्रधान सचिव म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीर राज्याचं जेव्हा विभाजन करण्यात आलं आणि जम्मू काश्मीर नावाचा जो काही केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आला, त्या जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल अशी देखील त्यांची ओळख आहे. सो माहिती असू द्या, हे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला इनडायरेक्टली जम्मू काश्मीरच्या निमित्तानं काही प्रश्न जरी भविष्यात विचारला तरी हे तुम्हाला माहीत असू द्या. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर किंवा नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू होते. सध्या भूषवत असलेली पदे हे जर सध्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे एक्सटर्नल ऑडिटर म्हणून काम करतच आहेत, परंतु आणखीन काही संस्थांचे ते एक्सटर्नल ऑडिटर म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. बघा, आंतरसंसदीय संघाचे म्हणजे इंटर पार्लिमेंटरी युनियन IPU नावाची संस्था आहे, त्या संस्थेचे बाह्य लेखा परीक्षक त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक महत्त्वाची संघटना आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO, या संस्थेचे देखील बाह्य लेखा परीक्षक आहेत. आणि संयुक्त राष्ट्र संघटना युनायटेड नेशन जी आहे, त्या युनायटेड नेशनची बाह्य लेखा परीक्षकांचं जे काही पॅनल आहे त्या पॅनलचे अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. सो थोडक्यात तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगायचं असेल तर इंटर पार्लिमेंटरी युनियन, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्स ह्या ज्या काही 3 महत्त्वाच्या संस्था आहेत, ह्या 3 महत्त्वाच्या संस्थांचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून त्या ठिकाणी हे काम करत आहेत. ओके, सो आणखीन जर बघायला गेलं तर याच्यामध्ये आणखीन एक ॲड काय झालेलं आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आपण सुरुवातीला बघितलं. सो प्रश्न तुम्हाला विचारताना हे पण विचारलं जाऊ शकतं की गिरीशचंद्र मुर्मू खालीपैकी कोणकोणत्या संघटनांचे त्या ठिकाणी बाह्य लेखा परीक्षक आहेत. WHO, IPU आणि ILO आणि जी काही युनायटेड नेशनचं बाह्य लेखा परीक्षकांचं डायरेक्ट पॅनल आहे त्या पॅनलचे अध्यक्ष म्हणून देखील त्या ठिकाणी काम करत आहेत. सो ॲडिशनल माहिती असू द्या तुम्हाला, कारण जेवढी जास्त इन्फॉर्मेशन तुमच्याकडे गोळा होईल तेवढं तुमच्यासाठी इलिमिनेशन मेथडनं उत्तर काढण्यासाठी त्या ठिकाणी ते फायद्याचं असणार आहे. सो सध्याला तरी त्यांची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची बाह्य लेखा परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, येस. नंतर आहेत जनार्दन प्रसाद. लक्षात ठेवा, जनार्दन प्रसाद यांची एका महत्त्वाच्या संस्थेचे महासंचालक म्हणून नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारताना सिंगल लाईनच विचारण्याची शक्यता आहे, ती आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. थोडक्यात जर तुम्हाला जनार्दन प्रसाद विचारलं तर तुम्हाला 3 शब्द लक्षात राहिले पाहिजेत. GSI, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. त्याचं मराठी ट्रान्सलेशन आयोग कशाही पद्धतीने करू शकतं, परंतु डिक्शनरी ट्रान्सलेशन करताना त्याचं भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण असं त्या ठिकाणी मी केलेलं आहे. परंतु जर तुम्हाला शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं असेल जनार्दन प्रसाद कोण आहे तर GSI म्हणजे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल म्हणजेच DG म्हणजेच महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, GSI ची स्थापना फार जुनी आहे. बघा, 1857च्या उठावाच्या पण पूर्वी म्हणजे 1851ला या जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे आणि याचं मुख्यालय आहे कोलकाता. त्यामुळे तुम्हाला आयोग प्रश्न विचारताना या संस्थेच्या स्थापनेवर देखील प्रश्न विचारू शकतं. बाकी जेव्हा प्रमुख नेमणुकांवरती आयोग प्रश्न विचारते तेव्हा त्या व्यक्तीचं नाव आणि ती कोणत्या पदावर आहे हे जास्त लक्षात ठेवावं त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. कारण एखाद्या वेळेला ॲनालिटिकल प्रश्न जरी विचारला असेल तर तुम्ही काहीतरी उत्तर ऑप्शनचा विचार करून त्या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी काढू शकता. ओके, सो GSI चे डायरेक्टर जनरल म्हणून जनार्दन प्रसाद आहेत. 1851ला या संस्थेची स्थापना आहे आणि मुख्यालय त्या ठिकाणी कोलकाता आहे. हे तुम्हाला चांगलं माहिती असू द्या. मला असं वाटतं की हे थोडं महत्त्वाचं आहे. फार जुनी संस्था आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी संस्थेच्या वर्षाबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, येस. हे
झाले जनार्दन प्रसाद. नंतर एक महत्त्वाची संघटना आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर हवामानाची काम करणारी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे. या वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आणि डायरेक्टर जनरल या दोघांची नव्यानं त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. पहिल्यांदा आपण या वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजे WMOचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, ते कोणत्या देशाचे आहेत आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यांचं नाव आहे डॉक्टर अब्दुल्ला अल मंडोस. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त डॉक्टर अब्दुल्ला असं लक्षात ठेवलं तरी काही अडचण नाही. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. हे जे काही अब्दुल्ला अल मंडोस आहेत ते युनायटेड अरब एमिरेट्स या देशाचे आहेत. 2023 ते 2027 या 4 वर्षासाठी त्यांचा त्या ठिकाणी कार्यकाळ असणार आहे. त्यामुळं अब्दुल्ला मंडोस, WMO आणि UAE हे 2 शब्द तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहेत. WMO काय आहे, त्याची स्थापना कधी झाली, त्याचं मुख्यालय कधी आहे, हे तुम्हाला सांगण्याच्या पूर्वी आणखीनच लगेचच त्या संघटनेच्या महासंचालक म्हणून आणखीन एका व्यक्तीची नेमणूक झालेली आहे. त्यांचं नाव आहे सेलेस्टे साउलो. लक्षात ठेवा, सेलेस्टे साउलो ह्या जागतिक हवामान संघटनेच्या म्हणजेच WMOच्या DG किंवा सेक्रेटरी जनरल किंवा महासंचालक म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. सो डॉक्टर अब्दुल्ला अल मंडोस हे युनायटेड अरब एमिरेट्सचे आहेत, जे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत. आणि सेलेस्टे साउलो हे जे आहेत त्यांची त्या ठिकाणी WMOच्या सेक्रेटरी जनरल म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. 1950 पासून या पदावर एकही महिला त्या ठिकाणी नव्हती. अर्जेंटिनाच्या त्या ठिकाणी आहेत. 23 मार्च 1950 ला या संघटनेची स्थापना आहे. जिनिवा या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेषीकृत संस्था किंवा स्पेशल एड एजन्सी म्हणून देखील त्या ठिकाणी आहे. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. सेलेस्टे साउलो अर्जेंटिनाच्या आहेत आणि त्यांची वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे सेक्रेटरी जनरल. ओके, सो ह्याला थोडं आणखीन शॉर्टमध्ये करायचं असेल किंवा तुम्हाला कीवर्ड्समध्ये कुठं लिहून ठेवायचं असेल तर बघा, जेवढं नोट्स मी तुमच्या लेवलला कराल तेवढं सुद्धा आणखीन चांगलं आहे. बघा, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन असं करा. ओके, त्याला 2 ॲरो करा. याच्यामध्ये डॉक्टर अब्दुल्ला असं तुम्ही करू शकता, UAEचे आहेत आणि त्याच्या खाली अंडरलाईन करून तुम्ही अध्यक्ष असं त्या ठिकाणी लिहू शकता. किंवा सेलेस्टे साउलो. ओके, त्याच्या खाली तुम्ही लिहू शकता अर्जेंटिना आणि लिहू शकता सेक्रेटरी जनरल. म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अब्दुल्ला अल मंडोस, जे त्या ठिकाणी UAEचे आहेत. आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या सेक्रेटरी जनरल आहेत सेलेस्टे साउलो, ज्या त्या ठिकाणी अर्जेंटिनाचा आहेत. ओके, आणखीन मग तुम्हाला लिहायचं असेल तर 1950 इथं त्या ठिकाणी लिहू शकता. ओके, जिनिवा त्या ठिकाणी लिहू शकतात, स्पेशल एड एजन्सी लिहू शकतात. म्हणजे एवढ्या की नोट्समध्ये तुम्ही सगळं त्या ठिकाणी कव्हर करत आहात. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. एकच संघटना बघितल्या तर संघटनेच्या 2 वेगवेगळ्या लोकांची आपण नेमणूक त्या ठिकाणी बघितलेली आहे. ओके, येस. नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी किंवा हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे. त्यांचं नाव आहे नितीन जामदार. ओके, नितीन जामदार यांची मुंबई हायकोर्टाचे प्रभारी किंवा ॲक्टिंग चीफ जस्टिस म्हणून त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. सो ॲक्टिंग चीफ जस्टिस ऑफ मुंबई हायकोर्ट नितीन जामदार आहेत. राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी नितीन जामदार यांना त्या ठिकाणी पदाची शपथ त्या ठिकाणी दिलेली आहे. नितीन जामदार यांची ज्या व्यक्तीच्या जागी नियुक्ती झालेली आहे त्यांचं नाव आहे रमेश धानुका. रमेश धानुका यांच्याबद्दल वैशिष्ट्य म्हणजे ते भारताच्या किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात सर्वात कमी कार्यकाळ मिळालेले मुख्य न्यायाधीश ठरलेले आहेत. म्हणजे यांच्या एवढा कमी काळ आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्याच मुख्य न्यायाधीशांना त्या ठिकाणी मिळालेला नव्हता. त्यांना फक्त 3 दिवस त्या ठिकाणी हा पदभार मिळाला. 28 मे ते 30 मे 2023 म्हणजे 28, 29 आणि 30 हे 3 दिवस ते फक्त मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. 3 दिवसानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि नितीन जामदार यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. सो हे पण तुम्हाला चालू घडामोडीच्या दृष्टीने विचारलं जाऊ शकतं की मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात सर्वात कमी काळासाठी कार्यकाळ मिळालेले मुख्य न्यायाधीश कोण आहे, तर त्यांचं नाव आहे रमेश धानुका. रमेश धानुका 30 मे 2023 ला रिटायर झाल्यानंतर नितीन जामदार यांची मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. परंतु हे वर्तमानपत्रांमध्ये आलं होतं बघा की
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वात कमी काळ मिळालेले न्यायाधीश. ओके, सो यांच्या नंतर आता नितीन जामदार त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. पुढची व्यक्ती आपल्याला महत्वाची आहे, त्यांचं नाव आहे नुसरत चौधरी. आपल्याकडे जसे सेशन कोर्ट आहे तसं त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये फेडरल कोर्ट्स त्या ठिकाणी असतात. सो अमेरिकेतील पहिल्या महिला मुस्लिम फेडरल न्यायाधीश, लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नुसरत चौधरी यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला मुस्लिम फेडरल न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे, तर तो देश आहे अमेरिका. किंवा अमेरिकेच्या पहिल्या महिला मुस्लिम फेडरल न्यायाधीश म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे, तर त्यांचं नाव आहे नुसरत चौधरी. एखाद्या फेडरल न्यायाधीशाची नियुक्ती जेव्हा केली जाते तेव्हा तिथलं जे वरिष्ठ सभागृह आहे, आपण त्याला सिनेट म्हणतो, त्या सिनेटची मंजुरी मिळणं आवश्यक आहे. सो लक्षात ठेवा, सिनेटनं मंजुरी दिलेली आहे. मतं मिळालेत 50 विरुद्ध 49. सिनेटची सदस्य संख्या आहे 100 असताना त्या ठिकाणी 99 लोक उपस्थित होते. 50 लोकांनी त्यांच्या बाजूनं तर 49 लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केलेलं आहे. त्यामुळं एका मताच्या मार्जिननं त्यांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे. ब्रुकलिन फेडरल न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आजीवन काळासाठी त्या न्यायाधीश म्हणून काम करतील. मूळ बांगलादेशच्या आहेत. जसं आपण म्हणतो की भारतीय वंशाच्या वगैरे व्यक्ती असतात, तसं ह्या बांगलादेशी वंशाच्या अमेरिकन नागरिक त्या ठिकाणी आहेत. ओके, जर तुम्ही बघितलं बांगलादेश हा आपल्या पश्चिम बंगालच्या शेजारीच आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये तुम्हाला चौधरी त्या ठिकाणी दिसतील. सो अमेरिकेतील पहिल्या महिला मुस्लिम फेडरल न्यायाधीश म्हणून नुसरत चौधरी यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. तर पण लिहिले बघा, आम्ही फोटो पण अशाच पद्धतीने टाकत असतो जेणेकरून तुमची फोटोग्राफिक मेमरी जी आहे ती दीर्घ काळासाठी पीपीटी मधल्या काही फोटोग्राफ्स त्या ठिकाणी कॅच करेल आणि तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये त्याची हेल्प त्या ठिकाणी होईल. सो फर्स्ट फिमेल मुस्लिम फेडरल जज म्हणून त्या ठिकाणी नुसरत चौधरी यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, येस. ह्या झाल्या आपल्या प्रमुख नेमणुका. आता आपण त्या ठिकाणी इतर नेमणुका बघू, ज्या वन लाइनरच्या दृष्टीने आपल्याला थोड्या महत्वाच्या आहेत. ओके, येस. पहिली व्यक्ती आहे डेनिस फ्रान्सिस. त्रिनिदाद आणि टोबॅगो नावाचा देश जो आहे, वेस्ट इंडिज आयलँड जे आहे त्याच्यामध्ये हा देश त्या ठिकाणी आहे. त्या देशाचे ते आहेत आणि संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशनची जी काही जनरल असेंब्ली आहे त्या जनरल असेंब्लीचं 78वं जे काही सेशन होणार आहे, सत्र म्हणजे सेशन, त्या सत्राचे अध्यक्ष जो काही अध्यक्ष असतो तो अध्यक्ष एका वर्षासाठी त्या ठिकाणी या सेशनचा अध्यक्ष राहत असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसरा अध्यक्ष त्या ठिकाणी असतो. सप्टेंबर महिन्याच्या 3ऱ्या मंगळवारी युनायटेड नेशनच्या महासभेचं हे सत्र त्या ठिकाणी सुरू होत असतं आणि हे जे काही 193 सदस्य देश आहेत युनायटेड नेशनचे ते आपल्यामधून एका व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी करत असतात. ओके, येस. आतापर्यंत या सत्राचे अध्यक्षपद एकाच भारतीय व्यक्तीला त्या ठिकाणी मिळालेलं आहे, कारण रोटेशन पॉलिसीनुसार असतं. विजयालक्ष्मी पंडित त्या ठिकाणी युनायटेड नेशनच्या महासभेच्या अध्यक्ष होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिल्या भारतीय देखील आहेत, हे माहिती असू द्या. विजयालक्ष्मी पंडित. ओके, आणि त्या पंडित नेहरू यांच्या त्या ठिकाणी भगिनी होत्या किंवा सिस्टर होत्या. ओके, येस. नंतर आहेत हसमुख अदिया. हसमुख अदिया ही एक व्यक्ती महत्वाची आहे. गुजरातमध्ये एका सिटीची उभारणी त्या ठिकाणी करत आहेत. त्याचं नाव आहे गिफ्ट सिटी. तुम्हाला हे पण इकॉनॉमिकच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की गिफ्ट सिटीची उभारणी कुठं केली जात आहे, तर गुजरातमध्ये गांधीनगर नावाचं शहर आहे. त्या गांधीनगरमध्ये गिफ्ट सिटी उभारली जात आहे. व्हॉट इज गिफ्ट सिटी? गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी या केंद्राची जी काही संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी हसमुख अदिया यांची नियुक्ती झालेली आहे. मी शक्यतो रिव्हिजनवर जास्त भर द्यायचा असतो, ट्रिक्स शक्यतो सांगत नाही, परंतु लक्षात ठेवा इथे एक छोटीशी ट्रिक आहे जी तुम्ही लक्षात ठेवू शकता. एखाद्या व्यक्तीनं आपल्याला गिफ्ट दिल्यानंतर आपला चेहरा हसल्यासारखा होतो, म्हणजे आपण आनंदी होतो, म्हणून हसमुख, त्यामुळे गिफ्ट असं त्यामुळे त्या ठिकाणी शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता. हसमुख अदिया यांची गांधीनगरमध्ये जी काही गिफ्ट सिटी उभारली जाते, गिफ्ट सिटी म्हणजे गिफ्ट देण्यासाठी उभारलेली सिटी नव्हे, तर ज्या काही वित्तीय सेवा आहे ती वित्तीय सेवा त्या ठिकाणी दिली जाणार आहे आणि हे एक केंद्र सरकारकडून स्थापन केली जाणारी संस्था आहे. ॲक्च्युली ही मुंबईमध्ये होणार होती सुरुवातीला, पण नंतर ती गांधीनगरमध्ये त्या ठिकाणी गेली. सो गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी असं त्याचं पूर्ण नाव आहे. ओके, येस. पुढचं आहे भारतातील अब्जाधीश मुकेश अंबानी यांची
दुबई येथे जी काही COP28 होणार आहे, ओके, त्याला जागतिक हवामान बदल परिषद असे देखील म्हणतात. ओके, सो दुबई येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र जागतिक हवामान बदल परिषद COP28च्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. COP27 कुठं झाली सगळ्यांना माहित आहे, शर्म अल शेख नावाचं इजिप्तमधलं शहर आहे, तिथे ही परिषद त्या ठिकाणी झालेली आहे. येस, नंतर आहेत अमित अग्रवाल. सगळ्यांना आधार कार्ड माहित असेल. आधार कार्डसाठी रिस्पॉन्सिबल जे काही अथॉरिटी आहे त्याला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणतो. त्याचे CEO म्हणून त्या ठिकाणी अमित अग्रवाल यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, बऱ्याच महत्त्वाच्या काही उच्च शिक्षण संस्थांसाठी काही परीक्षा घेतल्या जातात आणि त्या परीक्षा ज्या घेतल्या जातात त्या NTA च्या माध्यमातून घेतल्या जातात. नॅशनल टेस्टिंग एजन्सी. या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक म्हणून सुबोध कुमार सिंग यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, सो हे सगळे वन लाइनरच्या दृष्टीने तुम्हाला त्या ठिकाणी फार महत्त्वाचे आहेत. ओके, येस, चलो. नंतर आहेत महाराष्ट्रातील 3 महत्त्वाची विद्यापीठं आणि त्या विद्यापीठांचे नव्यानं नियुक्त झालेले कुलगुरू. कारण बेसिकली काय आहे, या कुलगुरूंच्या निवडीची प्रोसेस जी आहे किंवा ती प्रक्रिया आहे ती फार दिवस थांबलेली होती. फायनली मुंबई असू देत, पुणे असू देत, या महत्त्वाच्या विद्यापीठांना त्या ठिकाणी कुलगुरू मिळाले आहेत. त्यामुळं तुम्हाला कन्फ्यूज करताना हे सगळं वर्तमानपत्रांमध्ये एकाच वेळेला आलेलं होतं. त्यामुळं आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना त्या ठिकाणी एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरूचं नाव आणि विद्यापीठाचं नाव हे देताना तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. ओके, सो 2 महत्त्वाची देशातली विद्यापीठ, महाराष्ट्रातली विद्यापीठ आहेत. एक आहे मुंबई विद्यापीठ आणि दुसरं आहे पुणे विद्यापीठ. ह्या दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नवीन लोकांची नियुक्ती झालेली आहे. ओके, येस, सो रवींद्र कुलकर्णी, लक्षात ठेवा, तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता. रवींद्र कुलकर्णी हे जे आहे ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत. आणि डॉक्टर सुरेश गोसावी हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्यामुळे कुलकर्णी मुंबई, गोसावी पुणे. ओके, इथं आयोग नावं जास्त बदल करणार नाही किंवा सरनेम पण चेंज करणार नाही. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली जर काही कीवर्ड्स माहीत असतील तर उत्तर काढायला थोडं सोपं जातं. सो रवींद्र कुलकर्णी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि सुरेश गोसावी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. आणि इथंच तुम्हाला आयोग काही वेगळी नावं देऊन किंवा ह्याच्यामध्येच काही इंटरचेंज करून कन्फ्यूज करू शकतं. ओके, येस, नंतर आहेत संजय भावे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे आहे त्या कोकण कृषी विद्यापीठाचे त्या ठिकाणी कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, हे आलं लक्षात. सो ही 3 महत्त्वाच्या विद्यापीठांचे कुलगुरूंची नावं त्या ठिकाणी आहेत. ओके, येस, नंतर आहेत डॉक्टर संजय मुखर्जी. MMRDA याचं पूर्ण नाव काय, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई म्युनिसिपल रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. जसं PMRDA आहे पुणे आणि आजूबाजूच्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी, तसं MMRDA आहे मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांचा विकास करण्यासाठी. MMRDA नावाचं प्राधिकरण त्या ठिकाणी काम करतं. ह्या MMRDAचे त्या ठिकाणी आयुक्त म्हणून संजय मुखर्जी यांची नियुक्ती आहे. नंतर एक महत्त्वाची इन्शुरन्स कंपनी, त्याचं नाव आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन. त्या इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून N रामास्वामी यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. नंतर आहेत M राजेश्वरी सिंग यांची राष्ट्रीय विमा कंपनीचे CMD म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर ज्या व्यक्तीचं नाव आपल्या प्रशासनामध्ये फार अदबीनं त्या ठिकाणी घेतलं जातं, ज्या माणसानं झिरो पेंडन्सी नावाचा एक उपक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये राबवला, ते एक चांगले प्रशासकीय अधिकारी जे रिटायर झालेले आहेत, त्यांचं नाव आहे चंद्रकांत दळवी साहेब. ह्या चंद्रकांत दळवी साहेबांचं त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणजेच चेअरमन म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. सो हे एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं ज्या पदावर नेमणूक झालेली आहे ती संस्था त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिकाय यांच्या अंतर्गत रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि याच संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी चंद्रकांत दळवी त्या ठिकाणी आता काम करणार आहे. ओके, येस, नंतर आहेत अजिंक्य जोशी यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पहिले मुख्य संचालन अधिकारी. याच्यामध्ये टेक्निकली जाऊ नका, फक्त तुम्हाला एवढंच विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पहिले संचालन अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर आहेत अजिंक्य जोशी. नंतर आहेत जे आपल्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत असे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांची महाराष्ट्र राज्य भाषा विभागाचे
सचिव म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। यांचा कामाचा तडाखा असा असतो की कंटिन्युअसली त्यांच्या बदल्या होत राहतात। सो आज ह्या पदावर आहेत तर कदाचित आपण पुढच्या महिन्यात दुसऱ्या पदावर त्यांची नेमणूक बघू शकतो, पण स्टील सध्याला तरी याच पदावर ते काम करतायत। नंतर आहेत अमरेंदू प्रकाश। ओके, अमरेंदू प्रकाश यांची एका महारत्न कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे। तिची संस्थेचं नाव आहे सेल। सेल म्हणजे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया। ही एक महारत्न कंपनी आहे। या महारत्न कंपनीचे अध्यक्ष म्हणून अमरेंदू प्रकाश यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे। नंतर आहेत अजय यादव। अजय यादव यांची सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नावाची एक कंपनी आहे। या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे। नंतर आहे रवनीत कौर। रवनीत कौर यांची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। भारतामध्ये जे काही कॉम्पिटिशन ऍक्ट सध्याला अस्तित्वात आहे त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी हे त्या ठिकाणी काम करत असतात। ओके, नंतर आहेत जेन मॅरिएट। युनायटेड किंगडमच्या पाकिस्तानमधील पहिल्या महिला राजदूत। युनायटेड किंगडम याला आपण ब्रिटन असं देखील म्हणतो। प्रत्येक देशाचे दुसऱ्या देशामध्ये काही राजदूत काम करत असतात। सो युनायटेड किंगडमनं पाकिस्तानमध्ये एक राजदूत नेमणूक केलेली आहे। ती त्या देशाची पहिली महिला राजदूत म्हणजेच अँबॅसेडर म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत। त्यांचं नाव आहे जेन मॅरिएट। नंतर आहेत नितीन अग्रवाल। नितीन अग्रवाल हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे डीजी म्हणजे महासंचालक म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत। नंतर आहेत एस जानकी रामन। हे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत। सगळ्यांना माहित आहे आरबीआय मध्ये एक त्या ठिकाणी गव्हर्नर असतो आणि त्याला मदत करणारे 4 डेप्युटी गव्हर्नर असतात। शक्तिकांत दास सध्याला भारताचे गव्हर्नर आहेत किंवा आरबीआयचे गव्हर्नर आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी जे काय आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आहे त्याच्यामध्ये एस जानकी रामन यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ओके, येस। नंतर अलिबाबा नावाची एक ऑनलाईन किंवा ई कॉमर्स कंपनी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वस्तू वगैरे विकत घेऊ शकता। त्या अलिबाबा कंपनीचे संस्थापक होते जॅक मा, परंतु बरेच दिवस मध्यंतरी गायब होते आणि त्यांच्यानंतर आता अलिबाबाचे सीईओ आणि अलिबाबा कंपनीचे अध्यक्ष म्हणून काही व्यक्तींची नेमणूक झालेली आहे। एडी ऊ हे जे आहेत ते अलिबाबा कंपनीचे सीईओ म्हणून त्या ठिकाणी आहेत आणि जोसेफ साई हे त्या ठिकाणी अलिबाबा कंपनीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत। ओके, येस। नंतर आहेत आलोक कुमार। आलोक कुमार यांची आशियाई विकास बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्यासाठी बँकेमध्ये एक सल्लागार गट आहे। तो सल्लागार काय करतो तर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानावरील सल्लागार गटाचे सदस्य। एडीबी मध्ये जी काही डिजिटल तंत्रज्ञानासाठी ॲडव्हायझरी कमिटी आहे त्या ॲडव्हायझरी कमिटीचे सदस्य म्हणून काम करत आहेत। रुबी सिन्हा ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री विमेन्स व्हर्टिकलच्या अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत। ब्रिक्स नावाची संघटना हे सगळ्यांना माहीत आहे। ती आपापल्या वेगवेगळ्या उपसंस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत असते। याच्यामध्येच एक चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री विमेन व्हर्टिकल नावाची एक उपसंस्था आहे। त्या संस्थेच्या अध्यक्ष त्या ठिकाणी आहे। सुब्री सिन्हा ब्रिक्स लक्षात त्या ठिकाणी ठेवायचं आहे। नंतर यू सर्वनन हे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड नावाची कंपनी आहे, त्या कंपनीचे अध्यक्ष आहेत। नंतर आहेत फिलिप ग्रीन हे ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत। ओके, येस, चलो। सो जे लोक पहिल्यांदाच आमचे लेक्चर बघत आहे त्यांच्यासाठी एक सूचना की आपण प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर पाठीमागच्या अर्धा किंवा पाऊण तासामध्ये जे काही झालेलं आहे ते क्विक रिव्हिजन करत असतो। ह्या क्विक रिव्हिजनमध्ये पाठीमागच्या जो काही कंटेंट आहे जो अर्धा पाऊण तासाचा तो आपण जास्तीत जास्त 2 किंवा 3 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो। सो इथून पुढे कोणीही त्या ठिकाणी पहिल्यांदा कोण लेक्चर बघायला आलं असेल तर त्यांच्यासाठी एक सूचना की कोणीही लेक्चर थांबवू नका। हे क्विक रिव्हिजन एकदा बघा आणि मगच लेक्चर थांबवा। जोपर्यंत मी थँक्यू म्हणत नाही, जोपर्यंत तुम्हाला शुभेच्छा देत नाही, तोपर्यंत कोणी लेक्चर थांबवायचं नाही। हे परत एकदा आपल्याला रिवायचं आहे अगदी फास्ट। पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपलं सगळे रिव्हिजन त्या ठिकाणी झालेलं असेल। सो चलो, पहिलं आपण बघितलं तर प्रवीण कुमार श्रीवास्तव ज्यांची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती आहे। डिसेंबर 2022 पासून या पदावरती प्रभारी म्हणून काम करत होते, परंतु आता त्यांची फायनली नियुक्ती झालेली आहे। 1964 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्यात आली। केसंतानम समिती नावाची एक भ्रष्टाचार प्रतिबंधक समिती होती। त्या समितीनं अशा प्रकारे
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोग स्थापन करण्याची शिफारस केलेली होती. 2003ला या संस्थेला वैधानिक दर्जा मिळालेला होता. या आयोगाची रचना 1+2 आहे. एक अध्यक्ष असतो आणि इतर 2 दक्षता आयुक्त त्या ठिकाणी असतात. पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या निवड समितीकडून या अध्यक्षांची आणि इतर दक्षता आयुक्तांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते. रॉ म्हणजे रिसर्च अनालिसिस विंग, ही जी काही फॉरेन इंटेलिजन्स एजन्सी आहे, ज्या संस्थेची स्थापना 1968 मध्ये झाली होती, त्या संघटनेचे प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. छत्तीसगड कॅडरचे 1988च्या बॅच मधले IPS अधिकारी त्या ठिकाणी आहेत. गिरीशचंद्र मुर्मू जे सध्याला भारताचे कॅग म्हणून काम करत आहेत, त्यांची एका संस्थेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. ती संस्था आहे जागतिक आरोग्य संघटना किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, पुनर्नेमणूक आहे 2024 ते 2027 या कालावधीसाठी ते काम त्या ठिकाणी करणार आहेत. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल अशी त्यांची ओळख आहे. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. गुजरात केडरचे IAS अधिकारी आहेत. इंटर पार्लिमेंटरी युनियन, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्समध्ये ते बाह्य लेखा परीक्षक म्हणून देखील त्या ठिकाणी काम करत आहे. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे महासंचालक म्हणून जनार्दन प्रसाद यांची नियुक्ती झालेली आहे. 1851 मध्ये ह्या संस्थेची स्थापना आहे आणि कोलकाता या ठिकाणी मुख्यालय आहे. नंतर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या संस्थेच्या 2 नेमणुकांबद्दल बघितलं आपण. पहिलं बघितलं अध्यक्ष, त्यांचं नाव आहे डॉक्टर अब्दुल्ला अल मंडोस, जे त्या ठिकाणी युनायटेड अरब एमिरेट्सचे आहेत. आणि याच संस्थेच्या महासंचालक आहेत सेलेस्टे साउलो, ज्या अर्जेंटिनाच्या आहेत. या पदावर येणाऱ्या पहिल्या महिला आहेत. 1950 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. जिनिवा या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे आणि युनायटेड नेशनची एक स्पेशल एजन्सी म्हणून देखील त्या ठिकाणी काम करते. ओके, रमेश धानुका हे त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते 3 दिवसासाठी. सो सर्वात कमी कार्यकाळ भेटलेले मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश आहेत. यांच्यानंतर ते रिटायर झाल्यानंतर त्याच्या जागी नितीन जामदार यांची मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. नुसरत चौधरी यांची अमेरिकेतील पहिल्या महिला मुस्लिम फेडरल न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. ब्रुकलिन फेडरल इथे त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. या व्यक्तीच्या नावाला सिनेटनं त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. मूळ बांगलादेश देशाच्या त्या ठिकाणी आहेत. ज्या काही इतर नेमणुका आहेत त्यातल्या महत्त्वाच्या नेमणुका परत एकदा आपण रिवाइज करूया. ओके, डेनिस फ्रान्सिस युनायटेड नेशनच्या 78व्या आमसभेच्या महासभेच्या 78व्या सत्राचे अध्यक्ष आहेत. हसमुख आदिया गिफ्ट सिटीचे अध्यक्ष आहेत. मुकेश अंबानी COP28 म्हणजे जागतिक संयुक्त राष्ट्र जागतिक हवामान बदल परिषद जी होणार आहे दुबई येथे, त्या परिषदेच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी आधार कार्डशी संबंधित संस्था आहे, त्या संस्थेचे CEO म्हणून अमित अग्रवाल यांची नियुक्ती आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक म्हणून सुबोध कुमार सिंग त्या ठिकाणी आहेत. रवींद्र कुलकर्णी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. सुरेश गोसावी पुणे विद्यापीठ आहेत आणि संजय भावे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू त्या ठिकाणी आहेत. नंतर MMRDA नावाचं जे काही प्राधिकरण आहे त्याचे आयुक्त म्हणून संजय मुखर्जी आहेत. N रामास्वामी जनरल इन्शुरन्सचे आहेत. M राजेश्वरी सिंह राष्ट्रीय विमा कंपनीचे आहेत. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून चंद्रकांत दळवी साहेबांची नियुक्ती झालेली आहे. अजिंक्य जोशी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पहिले मुख्य संचालन अधिकारी म्हणून नियुक्ती आहे. तुकाराम मुंडे महाराष्ट्र राज्य भाषा विभागाचे सचिव आहेत. जी महारत्न कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे सेल, त्या सेल कंपनीचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून अमरेंदू प्रकाश यांची नियुक्ती आहे. अजय यादव सोलार एनर्जी कॉर्पोरेशनचे आहेत. रवनीत कौर भारतीय स्पर्धा आयोगाचे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत. जेन मॅरियर युनायटेड किंगडमच्या पाकिस्तानमधील पहिल्या महिला राजदूत आहेत. BSFचे डायरेक्टर जनरल म्हणून नितीन अग्रवाल आहेत. S जानकीरामन RBIचे डेप्युटी गव्हर्नर त्या ठिकाणी आहेत. एडी वू अलिबाबाचे CEO आहेत. जोसेफ साई अलिबाबाचे CEO त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत. आलोक कुमार यांची आशियाई विकास बँकेमध्ये डिजिटल तंत्रज्ञानावरील सल्लागार गटाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. रुबी सिन्हा यांची ब्रिक्समध्ये एक उपसंस्था आहे, त्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. यू सरवनन यांची नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून आहेत. आणि फिलिप ग्रीम ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.